मित्रांनो वेलकम टू द डे 196 ऑफ डेली व्लॉगिंग विथ जस्ट नील थिंग्स. आज घरी एक फॅमिली फंक्शन आहे. माझी जी काकी आहे, सख्खी काकी, ती 50 इयर्स 50वा वाढदिवस आहे तिचा. तो आज सगळ्या घरी आज घरी सगळे फॅमिलीवाले येणार आहेत. आणि तुम्ही माझ्याबद्दल बाबांच्या बड्डेचा ब्लॉग बघितला असेल तर तीच आमची एक जी परंपरा आहे, भेटायचं, एन्जॉय करायचं, खायचं आणि गाणी गायची. हाच आमचा आजचा अजेंडा आणि हाच आमचा आजचा कार्यक्रम आहे. आणि थोडीशी केचाकेची, त्याच्या पलीकडे आज काही नसणार आहे. मेन्यू पण असं मस्त चिकन बिर्याणी आणि बरंच काय काय आहे. चला तर मग आता भेटूया सगळ्या फॅमिली मेंबर्सला. अरे लाल लाल क्या बात है, आपले हिस्सा लाल. हस हस ना, अरे हस हस. शपथ, सुनीता सालेकर फर्स्ट टाइम इन पंजाबी ड्रेस. साडी सोडले किती वर्षांनी साडी सोडली? 82. काही बोलशील आता माझं 82 चालू आहे. तू साडी नेसायला किती वर्षाला असतात चालू केली? 15. आणि आता तू किती वर्षाची आहेस? 82. 82 मायनस 15 किती झाले? तुझं गणित चांगलं आहे ना? 82. 2 गेले 10 गेले 12 अजून 3 म्हणजे 70 3 67 67 वा वा, एकदम भारी. यंग बाई वाटते, यंग बाई. हा, असं काही वेगळं नाही वाटत, चांगलं वाटतं. नाईस, व्हेरी नाईस. तू पण बस, तू पण बस. आता हॅलो, तो खाऊन बघ. कभी भी लाडू खा सकती हो, कभी भी खा सकती. पुढे लावूया. उत्सव मूर्ती बसा इकडे. पुढे तिथे बसा. बरं बसू दे ना, दिसेल व्यवस्थित. ही कल्याणीची मोठी बहीण नशीब लागतो. बाबू थांब 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 थांब. पहिल्यांदाच म्हटलं फोटो काढ तिकडनं. नागपूरची ऑरेंज बर्फी. एक एक दिवा विजतोय, वय कमी होत आहे काकी. हळूहळू बुर्ज खलिफा, हळूहळू बुर्ज खलिफा. तापलंय हे, लवकर काढ. प्लेट तापली जोरात. आरामात मम्मी कपड्याला. मम्मी जमिनीवर पैसा ही पैसा. कोण आहे पैसा बहुत चला लवकर. मेल्ट होते काढावं लागेल.
असू दे, तो नको काय असू दे, नाही काढायला लागेल ते. काढावंच लागतं आणि अच्छा, हा, हे वय. सॉरी प्लेट लागेल त्याला पप्पा. नाही पसरणार नाही, ते नाही नाही. पसरेल. हा, पसरेल. पसरेल. थोडा थोडा गळेल खाली तो. तेच भारी वाटतं. तेच आहे ते ऍक्च्युली त्याची ती स्टाईल आहे ती गळायलाच पाहिजे. गोळा कर. लहानपणी जर शेंबूळ गळत असेल तर ओके. इधले. चला, आले का सगळे? चला. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर कल्याणी काकी. हॅपी बर्थडे टू अरे आरो ते जरा बोल ना संस्कृत मध्ये. आरो म्हणणार आता. उभा राहा आणि बोल. हे आता मराठीत हॅपी बर्थडे या केकला. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, तुम जियो हजारों साल, हे मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू कल्याणी. हैप्पी बर्थडे टू यू कल्याणी. हैप्पी बर्थडे टू कल्याणी. हैप्पी बर्थडे टू यू. काय झालं सुनीता? का खाते रे? अगं का भरव का तुला? का तुला एक घास भरवतो थांब. खूप वर्षांनी तुझी इच्छा मी पूर्ण करतो. मस्त मस्त चाव. मस्त आहे ना? आज कल्याणीचा 50वा वाढदिवस. त्यासाठी आपण इथे सगळे जमलो आहोत. प्रथम कल्याणीच्या 50व्या वाढदिवसाच्या तिला मनपूर्वक निरामय आभाळभर अशा शुभेच्छा, मनापासून शुभेच्छा. कल्याणीच्या मनीच्या सगळ्या इच्छा तिच्या पूर्ण होऊ दे. आणि आमच्या सासूबाई, आई बाबा अगदी यांना अगदी 15 दिवसापासून त्यांची तयारी चालू आहे की त्यांना कल्याणीबद्दल काहीतरी व्यक्त करायचं आहे, त्यांना तिला शुभेच्छा द्यायच्या. तर त्यासाठी त्यांनी दोघांनी खूप कष्ट करून शब्द आठवून, आता वय झालेलं आहे तरी ते शब्द आठवले. आईचे शब्द आहेत आणि बाबांचं लिखाण आहे. मी ते वाचून दाखवते आहे. कल्याणीचा वाढदिवस. प्रिय ची सौका कल्याणीस 50व्या वाढदिवसाच्या आभाळभर अनेकोत्तम खूप खूप शुभेच्छा. कल्याणी म्हणजे सर्वांचे कल्याण करणारी. त्यामुळे आज ती सासर, माहेर तसेच नातेवाईक, शेजार पाजार तसेच ऑफिसमध्येही लोकप्रिय आहे. कुणीही नातेवाईक येवो, पै पाहुणा येवो, त्यांच्या आदरात इतकार्थ ती कणभर सुद्धा कसर ठेवत नाही. आज तुझ्या वयाची 50 वर्षे पूर्ण झाली आणि लग्नाची 25 वर्ष पूर्ण कशी झाली ते आम्हाला कळले नाही. सुनेपेक्षा मुलगी म्हणूनच आमच्यासोबत वावरलीस. आमची अनेक आजारपणे, जागरणे, औषध पाणी करताना कधीच दमली नाहीस.
आमचे राग रुसवे काढताना, या घराला सांभाळताना आमची आई झालीस, पण कधी रागावली नाहीस, ती रुसली नाहीस. तुला राग, रुसवा, अबोला हे माहीतच नाही. कल्याणी हे जे नाव आहे, या नावातच तिचे सगळे गुण वैशिष्ट्य गुणवैशिष्ट्य आपल्याला दिसतात. मी कल्याणी मधला क घेते. क म्हणजे कल्याण करणारी, हीच जोपासणारी. ल म्हणजे लाला लावणारी, प्रत्येकाला प्रेम करणारी अशी आमची कल्याणी. आता आमच्या सुना नव्याने या कुटुंबामध्ये आल्या, त्या सुनांना पण तिने आपलंसं केलेलं आहे. म्हणजे तिचं जे प्रेम व्यक्त करण्याची जी पद्धत आहे ना, ती एकदम वेगळीच आहे. पहिली गोष्ट म्हणजे तिला राग येत नाही. आला तरी ती दाखवते की नाही माहीत नाही, पण तो राग समोरच्यापर्यंत पोहोचतच नाही. दुसरा शब्द आहे ल्या मधला या. यासाठी मी हिंदी शब्द वापरते याद. याद म्हणजे आठवणीत ठेवणारी कल्याणी. कोणाचा पण वाढदिवस असू दे, आता तिचं थोडंसं कमी झालंय, पण कोणाचाही वाढदिवस ती केक घेऊन त्याच्या घरी पोहोचणार. त्यांच्या घरी असू दे वाढदिवस, ती केक घेऊन आपल्याकडे येणार. आपल्या घरी वाढदिवस असू दे, ती केक घेऊन आपल्या घरीच येणार. हे आणि प्रत्येकाचा वाढदिवस ती लक्षात ठेवून करणार. न म्हणजे नाही. आणि दुसरा शब्द मी नाती घेणार आहे. न म्हणजे नाही. तिच्या शब्दकोशामध्ये नाही हा शब्दच नाही. काही बोला तिला, ती बोलणार हो आपण वहिनी, किंवा कोणाने हो आपण ते करूया, आणि नुसतं हो म्हणून सोडून न देणारी, ते काम तडीला नेणारी अशी आमची कल्याणी. तिचं महत्त्वाचा गुण म्हणजे नाती जोपासणे. हा तिचा अत्यंत महत्त्वाचा गुण आहे. त्यांचे आता बघा शेजारचे पण इथे आलेले आहेत, आणि तिने ते जोपासलेले आहे नातं. प्रत्येक नातं ती जोपासते, आणि ते जोपासत असताना ती खूप समोरच्याला लळा लावते. आणि ती मगाशी तुम्ही म्हटलं अत्यंत शांत आहे. आता आम्ही दोघी जावा मला तरी आता 25 वर्ष तिच्या लग्नाला झाली, माझ्या लग्नाला 30-32 आता होती, पण आमच्यामध्ये कधी भांडण झालं नाही. भांडण काय, कधी वादविवाद पण झाला नाही. बरोबरच हे उदाहरण सगळ्यांनी घेण्यासारखं आहे. कारण आज आपल्याला माणसाची खूप गरज आहे. आज पैसा भरपूर आलेला आहे, पण तो थोड्या वेळासाठी आनंद देणार आहे. पण नातं जे आहे, हे नातं आपल्याला खूप आनंद देतो. हॉटेलमध्ये गेला खातो पितो आपण बाजूला जातो, पण हे जे काही आपण एकत्र येतो ना, त्यात जो आनंद आहे तो आनंद अद्वितीय आहे असं मला वाटतं. कल्याणी अशीच नाती जपत जा. तुझ्या वागण्यामध्ये अजिबात बदल करू नकोस. एकदम बेस्ट आहे हे, आणि तुझ्या मनीच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. कोणाला बोलायचं पुन्हा बोलायला सांगा. जावं तर लागेलच. वाढदिवस 23 डिसेंबरला झालेला आहे, सगळ्यांना तसं माहिती आहे. पण आज जो काय ह्या कार्यक्रमाचं प्रयोजन वहिनीने त्यांच्या घरात केलं, तिच्यासाठी, आपल्या सगळ्या जवळच्या नातेवाईकांसाठी, त्याच्यासाठी सर्वप्रथम मी वहिनींचं आणि त्यांना सहयोग करणाऱ्या सगळ्यांचा आभार मानतो. ॲक्च्युअली घरातला मानायची गरज नाही, पण आता हा कार्यक्रमाची सुरुवात कुठे करू, कारण मी प्रोफेशनल बोलणार नसल्यामुळे मला सुरुवात कुठून करू हा सुचत नसल्यामुळे एक थोडीशी मी ब्रिथिंग स्पेस घे. तर बायकोबद्दल बोलायचं, ते पण सगळ्यांसमोर बोलायचं, हे सालेकरांच्या रक्तात ऍक्च्युली मुळात नाही. त्यामुळे जेव्हा लग्न आमचा साखरपुडा झाला, हातात हात मिळवून दिला, आणि पहिलंच माझ्या हातात हात दिला, समजा हा संदीप तुझं कल्याण करणारी कल्याणी दिली आहे आम्ही आमच्या तुला, असं मला त्यांनी त्यावेळी आशीर्वाद रूपी असं ते सांगितलं. आणि मी म्हटलं हा ठीक आहे, कारण आपलं मुळात ऑरेंज मॅरेज असल्यामुळे आपण किती एकमेकांना ओळखतो, किंवा काही लव्ह मॅरेजमध्ये समजा लवशिप असते कोटशिप असते, त्याच्यामुळे आपल्याला माहिती पडतं. पण या अरेंज मॅरेजमध्ये हा फार एक मोठी लॉटरी असते, आणि नशिबाने मला ती लॉटरी चांगली लागली हे मी आज नक्कीच सगळ्यांना सांगू शकतो. माझ्या कामाचं स्वरूप सगळ्यांना माहिती असल्यामुळे मी कामानिमित्त बरंच बाहेर फिरत असल्यामुळे घरात तसं मला लक्ष देता का कमी आलं, पण तिने त्या सगळ्या जबाबदाऱ्या फार चांगल्या पद्धतीने सांभाळल्या. माझ्या आई बाबांची सेवा म्हणा, नंतर मग मुलगा झाला, किंवा ही माझी सगळी नाती वगैरे. कारण मला पण माहिती आहे की आमच्या घरात कुठलाही कार्यक्रम ठरला तर माझी भावंड म्हणा, माझ्या बहिणी म्हणा, हे मला न सांगता सगळं तिच्याकडेच आधी सगळे बोलायचे, आणि मग ही फक्त मला सांगायचे आपल्याला अशा दिवशी कार्यक्रम करायचा किंवा काही गोष्ट करायची आहे,
हे मला माझ्या कुटुंबाच्या ऐवजी सगळे माझ्या कुटुंबातले तिच्याकडे कम्युनिकेट करणार आणि मग तिच्या थ्रू मला कळणार की हा आपल्याकडे असा कार्यक्रम आहे. ओके ओके ठीक आहे करायचं. की माझ्या आता तुला मुलींना नॉर्मली दुसऱ्याच्या घरात एक तुळशीचं रोपटं जसं दुसऱ्या तुळशीत टाकल्यानंतर ते 2-3 दिवस असं कोमजलेलंच असतं आणि मग 4-5 दिवसांनी त्याची चांगली वाढ होते आणि मग ते त्याच्यामध्ये फोफावतं. तसं ह्या मुलींच्या बाबतीतलं नेहमीच आहे की आम्हाला मुलांना तसं कधीच फरक पडत नाही, पण ह्या मुलींना 25 वर्ष एका वेगळ्या घरात राहायचं असतं आणि तिथून तिच्या दुसऱ्या घरात राहण्यासाठी जेव्हा जातात तेव्हा त्यांना तिथली नवीन नाती, तिथलं वातावरण, इतक्या दिवसाचा कम्फर्ट सोडून ते सगळं ऍडजस्ट करता करता त्या कधी तिथल्या होत होत्या ते त्यांना कळत नाही. यासाठी मी तिला जेव्हा सांगितलं होतं की जेव्हा तू माझ्या घरात येशील ना तेव्हा तू माझ्या वाट्याला फार कमी आलीस तरी चालेल किंवा मला 2 क्षण कमी दिले तरी चालतील, पण माझे आई वडील, माझी भावंड यांनी कधी तुझ्या माझ्यामध्ये भांडण झालं तर सर्वात पहिली तुझी बाजू घेतली पाहिजे. भले माझी बाजू कितीही योग्य असली तरी तुझी बाजू घेतली पाहिजे एवढं तू त्यांना अपोज कर. आणि मी आज ह्या निमित्ताने ते सांगतो की तिने ते अगदी तंतोतंत काय 200% नाही 400% तिने ते सांभाळले आणि तिने ते केलेलं साध्य. परत एकदा सगळ्यांच्या साक्षीने तिला माझ्या प्रेमाची म्हणा किंवा माझ्या आजच्या ह्या आशीर्वाद रूपी शुभेच्छांची तिला मी हे देतो की तिला असंच पुढच्या आयुष्यात तिचं उत्तम आरोग्याचं, सुख समृद्धीचं आणि ऐश्वर्याचं जावं. धन्यवाद. पाठवण येते जिच्या पोटी मी जन्म घेतला. लग्न होऊन सालेकरांची सून झाली, पण मला कधी सून मानलेच नाही. सर्वांनी मला मुलीसारखेच, बहिणीसारखेच प्रेम दिले. भाची मंडळी होती म्हणून इकडे पण भाची मंडळींना तेवढेच प्रेम देऊ शकली. त्यांना कधी फरक असं मी कधीच मानलं नाही. त्यांनाही त्याची जाणीव आहे, ह्याचं खूप बरं वाटतंय. आज काही जणांना मिस करते पण चंदाबाईंनी पुढाकार घेऊन हे फंक्शन आयोजित केलं. त्याचं एक खूप बरं वाटलं की मी खरंच या घरात काहीतरी आहे मनोभान म्हणून त्याला ते जाणवलं आणि त्याने हा प्रोग्राम अरेंज केला. आई बाबांनाही खूप इच्छा होती की माझं एक फंक्शन व्हावं, पण ती काही कारणास्तव ते नको म्हणली. पण खूप आजचं फंक्शन खूप छान झालं. सगळ्यांचं प्रेम मला मिळत आलंय भरभरून. मी तेव्हा पुढे हीच इच्छा करते की असंच सर्वांचं प्रेम मला मिळत राहावं. आणि सर्वांचे पुन्हा एकदा खूप सारे धन्यवाद हे या फंक्शनला आल्या त्याबद्दल. विपिन भाऊ, काकी, गीताताई, पुष्कर, माई, सगळ्यांच्या आठवण आहेत. बाजूचे काका काकी पण आले, मुन्ना, चिनुने, सगळ्यांनी परिश्रम, दोघांनी माझ्या सोनाला आट्या सोनाने परिश्रम घेतले काकीच्या वाढदिवसासाठी. सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि माझी लाचके आजकाल नातू मंडळी पण झाली आहेत, तेही एन्जॉय करत आहेत. खूप छान सगळे आज एकत्र जमल्याबद्दल खूप सारं थँक्यू सगळ्यांना. कहना